बाबा काढा आणलाय तुमचा. बाबा घ्या ना, नाही तर ब्लड प्रेशर वाढेल हो तुमचं. घ्या ना. शुभ्रा, शुभ्रा, ए शुभ्रा, काय झालं आजोबा? हिला सांग आजपासून हिच्या हातचं मला पाणी सुद्धा प्यायचं नाही. हिला म्हणावं माझ्या समोर कधी यायचं पण नाही. आजपासून स्वयंपाकघरातल्या किंवा घरातल्या इतर कुठल्याही कामाला हिला हात लावायचा नाही. आजपासून आत्तापासून कुलकर्णी घराण्यातली कोणतीही कर्तव्य किंवा जबाबदाऱ्या हिच्या खांद्यावर असणार नाहीत. ते हक्क मी काढून घेतोय. आजोबा आईने इतकी मोठी शिक्षा का देताय? तुम्हाला माहितीये तुमचं आणि सोहमचं करण्यामध्ये आईना किती आनंद मिळतो. हा म्हातारा शास्त्र आता नकोसा झालाय. तिला स्वतःचा मुलगाही नकोसा झालाय. फक्त अभिजित राजे. आजोबा असं नाहीये. अभिजित राजे आईंच्या आयुष्यात गेलेला आनंद परत आणतायत इतकंच आहे. आणि आनंदी राहण्याचा हक्क आहे त्यांना. नाहीये. आता स्पष्ट सांगतो, ज्या क्षणी माझा मुलगा मेला त्या क्षणीच हिच्या आयुष्याचा आनंद संपला. आता हिचा आनंद आपल्या मुलाच्या संसारात आणि त्याच्या सुखात हवा. तो जर मानता येत नसेल तर काय उपयोग? पण आजोबा हे असं तू मध्ये बोलू नको. तू या घरात यायच्या आधी रस्त्यातून चालताना मान वर करून बघायची हिंमत नव्हती तिच्यात. आता गावी जाऊन एका मित्राबरोबर फिरतेही. तुझ्यामुळं तू फूस लावलीस तिला. हेच तुझ्या बाहेरचे संस्कार. आणि तिला एक अक्कल नाही. पण मी जिवंत असेपर्यंत हे मी खपवून घेणार नाही. आणि तिला मनमानीच करायची असेल तर मला विष आणून द्या. नाही नाही बाबा, काहीतरी बोलू नका तुम्ही. तुम्ही म्हणाल ते सगळं मान्य आहे. माझा राग हिच्यावर नका काढू आणि तुम्ही 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 स्वतःला त्रास नका करू. आजपासून स्वयंपाकघरातल्या किंवा घरातल्या इतर कुठल्याही कामाला हिला हात लावायचा नाही. आत्तापासून कुलकर्णी घराण्यातली कोणतीही कर्तव्य किंवा जबाबदाऱ्या हिच्या खांद्यावर असणार नाहीत. शुभ्रा, शुभ्रा काय झालं ग सगळं? तुम्ही शांत व्हा बरं. सगळं नीट होईल आई. तुम्ही 2 घास खाऊन घेता का? आई ऐका ना, तुम्ही काहीच खाल्लं नाही तो. आई पाण्याचा साधा घोट नाही घेतलाय रे त्यांनी. आजोबांनी इतके तमाशे करायला नको होते. या गोष्टी शांतपणे बोलून सुद्धा सॉल्व्ह करता आल्या असत्या ना. आजोबांनाही त्रास होणारच नाही या गोष्टीचा. अगं म्हणजे त्यांचे संस्कार त्या काळातले आहेत ना ग ते, म्हणून. काय करतोयस तू? तू म्हणालीस ना आईने काही खाल्लं नाही आल्यापासून. जरा तिला खायला देतो काहीतरी. 2 घास पोटात गेले ना बरं वाटेल तिला. नाही राहू दे. अगं मला कधी राग आला, वाईट वाटलं आणि मी जेवलो नाही तर आईच येते ना मला भरवायला. मग आज मी तिला भरवतो. आई, अगं
तू अशी का बसली आहेस? तू तू इकडे, तू तू आधी वर ये बघू. ये वर ये. ये इकडे. तू तू बस इकडे. तुला माहिती आहे ना आजोबा कसे आहेत. ते कुठल्याही बाबतीत अशी टोकाची भूमिका घेतात. तुला आठवतंय आई, मी शाळेत एकदा फेल झालो होतो आणि आजोबा एवढे भडकले होते, ते मला शाळेतनं काढून टाकायला निघाले होते. आठवतंय तुला? पण त्यांनी असं केलं काय? तसंच रागात तुलाही बोलले असतील ते. हे बघ, दे तू जरा पाणी आणते आईसाठी. हा आणते. तू गावी गेल्यावर जे काही कानावर आलं किंवा अभिजित राजे जे काही इथे येऊन बोलले, त्यानंतर एवढं तर नक्की आहे, तू कुलकर्णी घराण्याचं नाक कापलंयस. असं आजोबांना वाटतंय. हे बघ बबड्या, ते ना ते गावी आले ते खरंच मला माहित नव्हतं रे. मला काही कल्पना नव्हती. ते अचानक आले. तुला आणि बाबांना त्रास व्हावा असं मला कसं वाटेल रे राजा? हे सगळं आत्ता बोलून काय उपयोग आहे? हा पाणी. आई अगं, आता असा रडून काय उपयोग आहे? हे बघ, तू तू पाणी घे बरं. घे. अरे चल आता पटकन 2 घास खाऊन घे. नको राजा, मला खरंच भूक नाहीये रे. आई थोडस तरी खाऊन घ्या ना प्लीज. घे, पटकन खाऊन घे. आई तुला आठवतंय लहानपणी जेव्हा मी जेवायचो नाही तेव्हा तू काय करायचीस? तू मला कावचिवची गोष्ट सांगायचीस. मी पण तुला कावचिवची गोष्ट सांगू? की आता तू जेवत नाहीये म्हणून मी पण जेवण सोडून देऊ? नाही नाही राजा, माझ्यामुळे तुला कसलाही त्रास झालेला नको रे मला. हो ना, मग चल पटकन 2 घास खाऊन घे. घे घे, पटकन खाऊन घे. चल. अरे यार शुभ्रा, मी खिचडीवर तूप टाकायला विसरलो. जरा प्लीज तूप आणशील? तू माझ्या त्रासाचं बोलतेस आई? तुला माहितीये तुझ्यामुळे आजोबांना किती त्रास झालाय ते? तुझ्यामुळे कुलकर्णी घराण्याचं नाव अख्ख्या गावात बदनाम झालंय. त्यानंतर आजोबांनी अभिजित राजेंना असं घराबाहेर काढणं आणि त्यांच्यावर रागवणं हे स्वाभाविक आहे ग. आणि तू आता रडायची नाटकं करतेस. तिथे गावी मजा केलीस आणि इथे रडून दाखवतेस. सॉरी हा, तूप जरा मिळतच नव्हतं मला, थोडा उशीरच झाला. आई नको ग असं वागू तू. तुझ्या असल्या वागण्याचा खूप त्रास होतो ग. तू तू खा ना आई, थोडंसं खाऊन घे ना. घे, खा. आई तुमचा बबड्या तुम्हाला भरवतो इतक्या प्रेमाने. खा की 2 घास. घे, खाऊन घे. 2 घास खा. चल. शुभ्रा, मला वाटतं तू केलेली खिचडी आईला आवडली नाहीये. तू चवीसाठी लोणचं आणतेस का ग? मी लगेच आणते. हा. का आता असं रडून दाखवतेस ग? तुला माहिती आहे ना तुझ्या असल्या रडण्याचा शुभ्राला किती त्रास होतो ते? आई तुझ्यावर खूप जीव आहे शुभ्राचा. तू हे असलं सगळं केलंस ना तर तिला त्रास होतो आणि तिला त्रास देणं आता बंद कर. आता हे रडणं थांबव आणि हे घे, जेवून घे. चला झोपले आई. अरे वा. सो थँक्यू सो मच. आज तू आईनं सावरलंस, त्यांना अगदी भरवलंस.
माझं तर आज त्यांनी काही ऐकलंच नव्हतं. मला इतकं इतकं टेन्शन आलं होतं माहितीये. खूप जास्त हेल्पलेस वाटत होतं मला. आईने तुझं एक दिवस ऐकलं नाही, तुला इतकं हेल्पलेस वाटलं. विचार कर मला काय वाटत असेल. शुभ्रा, तुझा अजिबात विश्वास नाही आहे ना ग माझ्यावर? नाही म्हणजे असता तर इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवली नसतीस. शुभ्रा, मी नवरा आहे ग तुझा. तुला प्रत्येक गोष्ट सांगतो मी. तुला आपल्याच घरची, माझ्या आईबद्दलची इतकी मोठी गोष्ट सांगावीशी नाही वाटली मला. मला कळत नाहीये आपल्यामध्ये असे सिक्रेट्स कधीपासून यायला लागले. हे सोहम, तसं नाहीये रे. अरे मला खरंच कळत नव्हतं मी काय करू. म्हणजे मला वाटलेलं तू चिडशील आणि अगं मी का चिडीन शुभ्रा? मला पण वाटतं का आई आनंदात राहावी. मला कळत नाही आपल्याच घरात असं चोरासारखं का. हे सोहम, असं नको ना म्हणू. नाही शुभ्रा, बघ तू किंवा आईने मला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं असतं ना, मी गोष्टी इतक्या पुढे जाऊच दिल्या नसत्या. मी समजवलं असतं आजोबांना, त्यांना इतक्या टोकाला कधी पोचूच दिलं नसतं. आय एम सॉरी सोहम. तू असा विचार करशील असं वाटलंच नव्हतं रे. पण खरंच आता हे ऐकून खूप बरं वाटतंय. असं वाटतंय आईंचं सगळं छान होईल आता. आपण दोघं मिळून सगळं छान करू. आणि तू बघ, आपण ना आजोबांचं मत सुद्धा बदलू. आजोबा चिडले आहेत ना पण शुभ्रा? अरे हो सोहम, पण ते असं अचानक हे सगळं त्यांच्या समोर आलं, त्यामुळे त्यांची ही रिॲक्शन आली. आणि आय थिंक ती खूप स्वाभाविक आहे. पण तू बघ, हळूहळू त्यांचा राग सुद्धा निवळेल. आणि मग योग्य वेळ आली ना की आपण दोघं मिळून बोलू त्यांच्याशी. पण मला वाटतं तोपर्यंत आपण शांत राहायला हवं. मगच आईंच्या मनासारखं होईल सगळं, हो ना? आईच्या मनासारखं तसं असेल तर आजोबांचा राग मी आता निवळूच देणार नाही. आजोबा रागात असतानाच अभिजित राजेंकडून अजून एक चूक व्हायला हवी. सलाम साहब. तू इथे काय करतेस? हॅलो. अरे हा सोम, कसा आहेस? आसावरी कशी आहे? सलाम. माहिती काय चाललंय तुझं? मला सोम सरांनी सांगितलं की इथे उभं राहून येणाऱ्या जणांना सलाम करायचा म्हणून. मी कुठे असं म्हटलं मॅडी तुला? मी तुला एवढंच म्हटलं येणाऱ्यांकडे जरा लक्ष ठेव, लोकांची काळजी घे. ऍक्च्युली काय ना, त्या दिवशी कोणतरी बिल न भरता जात होतं, म्हणून मी तिला म्हटलं जरा लक्ष ठेव. नो 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 सर, मला खरंच सोमनी सांगितलं की सलाम करायचं म्हणून. आई खूप अपसेट आहे सर. का? मी गेल्यावर अजून काही झालं का? हो, मला तेच तुम्हाला सांगायचं होतं. आपण आत बसून बोलूया का सर? चल आज सलाम. मॅडी, स्टॉप दिस. तू मॅनेजर आहेस इथली. जा आज जाऊन कामाला लाग तुझ्या. चल सो. लोणचं वाढ जरा. लोणचं आणते. ऐक ना, लोणच्याच्या खाराने ना त्यांना खोकला येतो. मी जाण्यापूर्वी ना तिळकूट करून ठेवले, तेच वाढा. वाढते. आजोबा, लोणचं ठेवलेली बरणी मिळत नाहीये मला, तर हा तिळकूट आहे, तो चालेल का थोडासा? हा वाढ वाढ. पोळी. हा. आई, तुम्ही काय बोलताय? मला काही कळत नाहीये.
तुम्हाला जे काही सांगायचं ते समोर येऊन सांगा बरं, नाही तर इथे येऊन तुम्हीच वाढा ना. हे बघ, तुला वाढायला जमणार नसेल ना तर आम्ही उपाशी राहू. तिथे कुठचंही काम केलेलं बाल चालणार नाही. बरं बरं आजोबा, ठीक आहे, तुमची सगळी कामं मीच करते, ठीक आहे. आणखी काही हवंय का तुम्हाला? लागेल तेव्हा सांगेन, तोपर्यंत अशीच उभी राहा. का? मला पण जेवायचंय. तुम्हाला काही लागलं तर सांगा, वाढीन मी तुम्हाला. आई तुम्ही पण या बरं, जेवायला बसा. आई, मला ना तुमच्यासारख्या छान मऊ पोळ्या बनवताच येत नाहीत. प्लीज तुम्ही माझ्यासाठी 2 पोळ्या बनवून द्याल का? आगाऊपणा करू नको. ती कशालाही हात लावणार नाही. अहो पण आजोबा, तुमच्यासाठी सगळा स्वयंपाक मीच केलाय. मी माझ्यासाठी म्हणतेय. मला आईंच्या हातच्या पोळ्या खायची सवय झाली आहे ना. मग मोड ती सवय. तुला पोळ्या जमत नसतील तर उद्यापासून आम्ही वरण भात खाऊ. आजोबा आजोबा, नाही, ऐका ना प्लीज आजोबा, चिडू नका ना. बाबा बाबा, मी नाही करणार हो तिच्यासाठी पोळ्या. बाबा ऐका ना, तुम्ही जेवून जा ना बाबा. बाबा ऐका, कसं तरी खाऊन घ्या ना. बाबा ऐका ना बाबा. बाबा सॉरी. दत्ताजी फार फार चिडले होते काल. म्हणजे मला त्यांचीच काळजी वाटायला लागली. सॉरी, मीच बोलतोय मगासपासून. तू 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 काय बोल ना. मी काय बोलू सर, मला काय सांगू तेच कळत नाही. नाही, काय असेल ते सगळं खरं खरं सांग सोहम. माझ्यापासून काही लपवू नकोस प्लीज. काय ना सर, आईची परिस्थिती खूप वाईट आहे. आजोबा खूप चिडले आहेत तिच्यावर. हो, ते साधं तिच्या हातचं पाणी सुद्धा प्यायला तयार नाही आहेत. आणि या सगळ्याचा आईला खूप त्रास होतोय हो. मला काय वाटतं ना, त्यापेक्षा तुम्ही काल तिला तुमच्या बरोबर नेलं असतं ना, ती खरंच सुखी राहिली असती. नाही नाही, तसं केल्याने त्याचा दत्ताजींनाही त्रास झाला असता आणि आसावरीलाही त्रास झाला असता. तो तर तसाही होतोच आहे ना सर. हा म्हणजे आईला तिच्या निर्णयाचा पश्चाताप व्हायच्या आधी मला असं वाटतं तुम्हाला काहीतरी करायला हवं. तुम्ही घरी येऊन सगळं क्लिअर का नाही करून टाकत? आय नो आजोबा चुकीचं वागतायत, पण या बाबतीत ना सर मी तुमच्या बरोबर आहे. मला मला आईचा निर्णय पटतोय, पण आजोबांच्या प्रेशर खाली येऊन तिने तो बदलायच्या आधी मला असं वाटतं तुम्ही काहीतरी करायला हवं सर. नाही तर पुन्हा आई आणि तुमची भेट होणं शक्य नाही सर. नाही नाही, असं बोलू नको सोहम. मी येणार आहे तुमच्याकडे. मी दत्ताजींना समजावून सांगणार आहे की मला तुमच्यापासून आसावरीला वेगळं करायचं नाहीये, पण तिला तिच्या मनाप्रमाणे निर्णय घेऊ द्या. मी आयुष्यभर सुखात ठेवीन तिला. नाही 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 सर, अजून तुम्ही आजोबांचाच विचार करताय. अहो, या क्षणी तुम्हाला आईचा विचार करायची गरज आहे. ती एकटी पडली आहे सर, तिला तुमच्या आधाराची गरज आहे. सर तुम्हाला असं काहीतरी करायला हवं ना, जेणेकरून तिला विश्वास बसेल की तुम्ही तिच्या आसपास आहात. सांग ना, मी काय करू? तू सांगशील तर करायला तयार आहे मी. सर ते म्हणजे काय करावं ते माहित नाही, पण हा, आईच्या जागी जर शुभ्रा असती ना, मी सरळ तिच्या घरी गेलो असतो. हा म्हणजे घरी जाऊन तिच्या आईबाबांशी बोललो असतो. भेटायचं नाही म्हणजे काय, नाहीतर ना ती घराबाहेर पडल्यावर तिला गाठला असता मी. अरे हो, आईला तर घराबाहेर पडायला पण परवानगी नाहीये ना. आईच्या जागी शुभ्रा असती ना, मी सरळ तिच्या घराखाली जाऊन तंबू ठोकला असता. हा हा म्हणजे प्रेमासाठी एवढं तर करायलाच हवं ना सर. सर आईसाठी, आईच्या सुखासाठी सर. आसावरीच्या सुखासाठी मी काहीही करायला तयार आहे सोहम. तुमचे हेच प्रयत्न तुम्हाला आईच्या आयुष्यातून कायमचं दूर करतील, ह्याची काळजी आजोबा घेतील.
जावई हे इथे काय करतायत? बाबांनी यांना बघितलं तर